आमच्याकडे शाळा नाही, आमच्याकडे कॉलेज नाही, आमच्याकडे कारखाना नाही, आमच्याकडे सूतगिरणी नाही, आमच्याकडे बँक नाही, आमच्याकडे साधी पिठाची चक्की नाही, पण आमची दानत किती मोठी यांच्याकडे कारखाना नाही, छटाकभर साखर दिली नाही या माणसाला. साखर कारखाना, डिक्शनरी, नंतर दारूच्या फॅक्टऱ्या, अजून अनेक बाकीचे सगळे उद्योग आहे. राजन पाटलाला माझं आव्हान आहे या नरखेडमधून, ज्या वेळेला उमेश दादांनी त्या शेवटच्या टोकापासून ते लास्टच्या टोकापर्यंत या दुष्काळी परिस्थितीमध्ये फिरत होतो, तर तुम्ही कुठं होता? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर सिद्धेश्वराला साक्ष सोडून सांगतो, हे भारतीय जनता पक्षाला सोडतील. मी गोरे नाही बोललो, विधानसभेत माझी गोरेची गाठ पडली, जयकुमार गोरे पालकमंत्री. झेडपी झालं तर तुम्हाला सोडलं म्हणलं, ते थड्याक जातील म्हणलं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि ते ट्रम्पच्या पक्षामध्ये जातील. कारण आता पक्ष राहिला नाही. सिन्हा जोडका वधा आहे आपला, सिन्हा भगवती जोडका. मी आज तुम्हाला नरखेडकरांना सांगतो, थोड्याच दिवसामध्ये या कालव्याला मंजुरी मिळेल आणि हा कालवा मंजूर होऊन आपलं लवकर काम चालू होईल. आणि दादा, मी आज तुम्हाला सांगतो, जर हा कालव्याला मंजुरी मिळाली नाही तर मी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर राजीनामा देईन, लक्षात ठेवा. पत्नी तिकडे 10-12 गावामध्ये फिरत होती, लोकांना जेवण देण्याचं काम करत होती, नवरात्र उपवास होता, फळं देण्याचं काम करत होते. नंतर आपण 10 दिवसाचं जेवणाचं पॅकेज देण्याचं काम करत होतो. मला सांगा, आमच्याकडे शाळा नाही, आमच्याकडे कॉलेज नाही, आमच्याकडे कारखाना नाही, आमच्याकडे सूतगिरणी नाही, आमच्याकडे बँक नाही, आमच्याकडे साधी पिठाची चक्की नाही, पण आमची दानत किती मोठी यांच्याकडे कारखाना नाही, छटाकभर साखर दिली नाही या माणसाला. साखर कारखाना, डिक्शनरी, नंतर दारूच्या फॅक्टऱ्या, अजून अनेक बाकीचे सगळे उद्योग आहे. पण ज्या तालुक्याने 40 वर्ष तुमच्या हातात सत्ता दिली, तुमच्या वडिलांच्या हातात सत्ता दिली, तुमच्या हातात 30 वर्ष सत्ता दिली, वडिलांच्या हातात 10-15 वर्ष सत्ता दिली, 50 वर्षाची सत्ता असताना तुमची दानत नाही. ज्या वेळेला दुष्काळ पडला, 40-50 गावं पूर्ण पुराने वेढली गेलेली होती. 100 वर्षामध्ये असा कधी पूर आला ना, अशा पद्धतीचा पूर आला. गावाच्या गावात डुबली गेलेली होती, जनावरांचे गोटे वाहून गेले, जनावर वाहून गेले, काय नाही असं शेतकऱ्याचं नाही, पूर्ण वाहून गेले शेतकऱ्यांचं. शेतकरी पूर्ण त्याचं कंबरडं बोललं, तो वर्ष 2 वर्ष उभा राहणार नाही, अशा पद्धतीचं शेतकऱ्यांचं हाल झालं. आणि 50 वर्षाची सत्ता तुमच्या हातामध्ये असताना छटाकभर साखर तुम्ही देऊ शकत नाही, ही तुमची दानत. आणि कोणत्या तोंडाने तुम्ही मत मागायला येणार आहे? राजन पाटलाला माझं आव्हान आहे या नरखेडमधून, ज्या वेळेला उमेश दादांनी त्या शेवटच्या टोकापासून ते लास्टच्या टोकापर्यंत या दुष्काळी परिस्थितीमध्ये फिरत होतो, तर तुम्ही कुठं होता? तुमची 2 गाबडी कुठे होती त्यावेळेला? शेतकऱ्याच्या प्रती तुमचं काय होतं, या तालुक्याच्या प्रती तुमचं काय प्रेम होतं मला सांगा. अरे आम्ही कार्यकर्ते आहेत, चळवळीत आलेले कार्यकर्ते, आमची बांधिलकी तुमच्या बरोबर होती. आणि त्याही पेक्षा बेकार परिस्थिती निर्माण झाली की फक्त 5च आपले मंडळ हे पूरग्रस्त म्हणून जाहीर झालेले होते. आपली 4 मंडळं मोहोळ तालुक्यातली पूरग्रस्त म्हणून जाहीर झाली नाही. उमेश दादाने मी जाऊन पुन्हा त्या गावाचा दौरा केला. त्या गावाचा दौरा केल्यानंतर आमच्या लक्षामध्ये बाब आली की गुडघे इतकं पाणी त्या शेतामध्ये, त्याचं सोयाबीन गेलेलं आहे, त्याचं मका गेलेली आहे, त्याची ज्वारी गेलेली आहे, त्याचा ऊस, सगळी पिकं गेलेली आहेत. आणि जवळजवळ ती 4ही मंडळं ही आपल्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावी लागतील. कलेक्टरला फोन केला, कलेक्टरला भेटलो, कलेक्टरने सांगितलं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि कॅबिनेटमध्ये जर डिसिजन झाला तर ही 4 मंडळं आपल्याला पूर परिस्थितीमध्ये जाहीर करता येतील म्हणले. मी आणि उमेश दादा ताबडतोब मुंबईला गेलो, पहिला दौरा केला. मला आपली 4 मंडळ जवळजवळ 50-60 गावं, 60 गावं आपल्या तालुक्यात राहिले नाही पाहिजे म्हणलं. आणि मग आम्ही मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर अजितदादांना भेटलो, अजितदादांना सगळी परिस्थिती सांगितली. आणि मग अजितदादांनी त्याच दिवशी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होती. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपली 4 मंडळ ताबडतोब त्यांनी ते
मंजूर केली आणि म्हणून आज त्या 4 मंडळातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई होती. म्हणजे आम्ही शेतकऱ्यांना सोडलं नाही. 4 मंडळं नव्हती ती घ्यायला 5 मंडळामध्ये शेतकऱ्यांना शेवटपर्यंत मदत मिळते का नाही ती बघत होतो. आणि आता जसे उमेश दादा म्हणले की कशासाठी, तर पुन्हा सत्ता हस्तगत करण्यासाठी, पुन्हा दादागिरी करण्यासाठी. तुम्हाला पोलीस स्टेशन हातात पाहिजे, तुम्हाला तहसीलदार हातात पाहिजे. पण याद राखा, नाद आमच्याशी जर करताल तर आता एक घालवायला काम चालू केलेलं लक्षात ठेवा. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका दादा होत्या. मी काकांना सांगितलं, काका तुम्हाला थोडं वाईट वाटेल कारण जुना सहकार्य तुमचा, पण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर मी सिद्धेश्वराला साक्ष ठेवून सांगतो, हे भारतीय जनता पक्षाला सोडतील. मी गोरे नाही बोललो, विधानसभेत माझी गोरेची गाठ पडली, जयकुमार गोरे पालकमंत्रीची. झेडपी झालं तर तुम्हाला सोडलं म्हणलं, ते थड्याक जातील म्हणलं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्पकडे, आणि ते ट्रम्पच्या पक्षामध्ये जातील. कारण आता पक्ष राहिला नाही, शेकाप झाला, काँग्रेस झाली, राष्ट्रवादी झाली, दोन्ही राष्ट्रवादी झाली, भाजपा झाली. आता काय शिल्लक, शिवसेनेत तर काय येऊ देत नाही. आम्ही एकनाथ शिंदे दाढीवाले. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, जो आपला सगळ्यात जो जिव्हाळ्याचा विकास बाबतीमध्ये तुम्ही चिंता करू नका. पक्षात तुम्ही विकास केला नाही, परंतु आम्हाला मिळालेल्या 5 वर्ष पूर्ण संधीचं सोनं करून या मोहचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हा आमदार राजू खरे केल्याशिवाय स्वतः बसणार नाही. व्यासपीठावरती सगळी माणसं बघा माझ्याबरोबर कशी आहेत. सगळी माणसं प्रामाणिक माणसं आहेत. लोकांच्या काकासारखा साठेसारखा म्हणून तुम्हाला सांगा की 50 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये सरपंच ते झेडपी अध्यक्ष हा पूर्ण प्रवास काकासाहेबांनी केला. काकासाहेबांसारखी सगळी ज्येष्ठ मंडळी आज आमच्या बरोबर आहे. आणि पूर्ण तुम्हाला सांगतो, हा जो दादा आपला शिना जोड कालवा जो आहे, आपला शिना भगवती जोड कालवा, मी आज तुम्हाला नरखेडकरांना सांगतो, थोड्या दिवसामध्ये या कालव्याला मंजुरी मिळेल आणि हा कालवा मंजूर होऊन आपलं लवकर काम चालू होईल. आणि दादा मी आज तुम्हाला सांगतो, जर हा कालव्याला मंजुरी मिळाली नाही तर मी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर राजीनामा देईन, लक्षात ठेवा. हा आमदारकी काय उपभोगायची नाही आम्हाला हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प जर मंजूर झाला तर आपली जे ही जी 25, 30, 40 गावं आहेत, ही गावं आयुष्यभरासाठी सुजलाम सुफलाम होतील. आणि दादा 2 उपमुख्यमंत्री आपल्या बरोबर आहेत. तुम्ही अजितदादाला घेऊन या, मी एकनाथ शिंदेला घेऊन या. कशी सोय होत नाही बघा तुम्ही. दादा झालीच पाहिजे दादा सोय. हा प्रस्ताव जिथं आहे ते माझी जीवाभावाचे मित्र आहेत. आलं लक्षात. माझी उद्या मी मुंबईला गेलो गाठ करतो, पण जी काय अडचण तिथं येईल फक्त तुम्ही अजितदादांना घेऊन या, मी एकनाथ शिंदे साहेबाला घेऊन या. हे दोघं आहेत पण देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री आहेत. आलं लक्षात तुमच्या. हा एकनाथ शिंदेच्या साहेबांबरोबर किती 60 आमदार आहेत, 61 आमदार. दादाबरोबर किती 42 आमदार आहेत. 5-6 पुन्हा अपक्ष आहेत. मी आणतो 4-5 अजून, लक्षात ठेवा. मी काय एकटा नाही, त्याची काळजी करू नका तुम्ही. हा आणि त्याच्यामुळं हे 112-13 जर आमदार उद्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडले तर हे सरकार पडते. मग 2 उपमुख्यमंत्री आपल्या बरोबर असल्यानंतर ना मुख्यमंत्र्यांना अजितदादाचं ऐकावं लागेल, शिंदे साहेबांचं ऐकावं लागेल, का अनगरकरचं ऐकावं लागेल? कुणाला ऐकावं लागेल? शिंदे साहेबांकडे 60 आमदार, अजितदादाकडे 42 आमदार, पुन्हा अजून 5-6 अपक्ष आहेत. पुन्हा इकडून तुतारीकडून आमच्या बरोबर 4-5 आमदार आहेत. मी काय एकटा नाही, लक्षात ठेवा.
आणि मग एवढे आमदारांचा पाठिंबा असल्यामुळं आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहे. मग इथे अजितदादाचं ऐकतील, शिंदे साहेबांचं ऐकतील का आनगरकर पाटलाचं ऐकतील? त्यांच्याकडे आमदार बी नाही की दादा. म्हणून पुन्हा एकदा अधिक वेळ झालेला आहे, थंडी सुटलेली आहे. मी खास करून माझ्या विधानसभेच्या प्रचाराचा शुभारंभ ज्यावेळी झाला त्यावेळेला इथं एक प्रचाराची मोठी सभा झाली होती आणि याच मैदानावरती सभा झाली. आपण प्रचंड अशा मोठ्या मताने जवळजवळ 8,500 मताधिकाऱ्यांनी मला या नरखेड गटातून लीड दिलं आणि मला आमदार म्हणून आज निवडून देण्यात तुमचा खारीचा वाटा आहे. या जन्मामध्ये तर तो खारीचा मी तुमचे उपकार कधी विसरू शकणार नाही. परंतु एक मात्र निश्चितपणाने सिद्धेश्वराला साक्ष ठेवून सांगेन की उर्वरित काळामध्ये जितका शक्य आहे मी कुठंच कमी पडणार नाही. कारण संघर्ष करणं हे आपलं काम आहे आणि आपण संघर्ष करत आलो. मी ज्या शिवसेनेत राहिलो त्या शिवसेनेत 35 वर्षात आम्हाला बाळासाहेबांनी एक कानमंत्र दिला, जो मांग कर नाही मिळता वो छीन कर लेने. आपल्याला मागून जर नाही मिळालं तर आपण हिसकावून कसं घ्यायचं याची चांगली कला आपल्याला आहे. त्यामुळे या तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. शिंदे साहेबांची ताकद माझ्या बरोबर आहे. उमेशदादा आता उमेशदादाने काका बरोबर एकाच पक्षात गेलेले आहेत. अजून पुन्हा एक तालुक्यात मोठा धमाका होतोय, तेही पुन्हा तुमच्या बरोबरच येत आहेत. म्हणून तुम्हाला सांगितलं की ह्यांना ट्रम्पकडे जावं लागते, कारण आता काही शिल्लक राहणारच नाही. त्याच्यामुळं मी पूर्ण नरखेडकरांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, आभार मानतो की मला मोठ्या मताधिकारी तुम्ही निवडून दिलं. माझ्या उर्वरित काळामध्ये जितका शक्य होईल तितका विकास करण्याचा प्रयत्न मी केल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.